हे आपलं वैशिष्ट्य आहे. अगदी दर मैला गणिक भाषा सुद्धा बदलते, तर लोककलेचे प्रकार किती बदलत असतील विचार करा. कोकणामधला असाच एक प्रेक्षणीय प्रकार, लोककला प्रकार म्हणजेच खेळे. आणि याच खेळातलं नमन आपल्या समोर सादर करण्यासाठी येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अमृता सुभाष. गौरीचा बाळगे गणोबा धाकला, गौरीचा बाळगे गणोबा धाकला, गौरीचा बाळगे गणोबा धाकला, गौरीचा बाळगे गणोबा धाकला. शेंदूर माखला काय सोंडेवरी रामा, शेंदूर माखला काय सोंडेवरी रामा, सोंडेवरी रामा हो सोंडेवरी रामा, सोंडेवरी रामा हो सोंडेवरी रामा. गौरीचा बाळगे गणोबा धाकला, गौरीचा बाळगे गणोबा धाकला, गणोबा धाकला गौरीचा बाळ. आहा गौरीचा बाळगे बसला बाजेवरी, बाळ बसला बाजेवरी, गौरीचा बाळगे बसला बाजेवरी, बाळ बसला बाजेवरी. मुठभर जानवा काय शोभे अंगावरी, जानवा शोभे अंगावरी, मुठभर जानवा काय शोभे अंगावरी, मुठभर जानवा काय शोभे अंगावरी, शोभे अंगावरी जानवा शोभे अंगावरी, शोभे अंगावरी जानवा शोभे अंगावरी. गौरीचा बाळगे गणोबा धाकला, गौरीचा बाळगे गणोबा धाकला. देवा महाराजा गजानना, आजच्या खेळाला यश दे रे बाबा. गणोबा धाकला. मस्त. तुला नाहीतरी अमृता धक्कादायक गाणी गायला आवडतात आणि या गाण्या एवढे धक्के होते त्यामुळे अमृता आज खुश आहे. छान. गणपतीचं पूजन करून आपण आज लोकसंगीताच्या मैफिलीला सुरुवात करतोय. मस्त गायलीस, छान. थँक्यू. अमृता, तू कमाल केलीस. म्हणजे कमाल म्हणजे केवळ कमाल केलीस. आत्तापर्यंतच्या तुझ्या सगळ्या परफॉर्मन्सेस मधला हा बेस्ट परफॉर्मन्स. वा 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 वा. आणि हे मी पहिल्यांदा म्हटलेलं नाही तुला, मी ह्याच्याही आधी म्हटलेलं आहे. हे ह्याचाच अर्थ असा की स्वतःच्या बेस्ट परफॉर्मन्सहूनही चांगला परफॉर्मन्स तू दरवेळेला देत चालली आहेस. येस, थँक्यू. दोन गोष्टी मी अगदी आवर्जून सांगेन. एक म्हणजे तुझ्या आवाजात जो यॉडल आहे हे जे आहे, ह्याचा वापर चांगल्या प्रकारे तुला कसा करायचा हे कळायला लागलेलं आहे. त्याचा तू अतिशय छान वापर केलास. आणि दुसरी गोष्ट, तुझ्यातली अभिनेत्री इतकी ठासून भरलेली आहे आणि ती गायिकेला इतकी चांगली सपोर्ट करते अशी गाणी गात असताना. त्यामुळे ते 150% येतं 100च्या ठिकाणी. थँक्यू. खूप कौतुक यार, खूप कौतुक. अमृता, तू अशीच गाणी काय काय वेगळी वेगळी निवडून आण आणि आम्हाला ऐकव. मजा येते, चाबूक मजा येते. थँक्यू. क्या बात आहे. वंदनाताईंनी ध आणि अवधूतने नी दिलाय. वा. बर, मला सांग, तुझ्या नाटकांच्या दौऱ्यांच्या निमित्तानं भारताबाहेर पण तुला जायची संधी मिळत असेल, तर तिथलं काही संगीताचा अभ्यास अभिनयाबरोबर कधी केलायस काही? मी राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे म्हणजे माझा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी जपानला गेले होते, टोकियोमध्ये. आणि तिथले मॉरिजिरी नावाचे आमचे दिग्दर्शक होते आणि तिथे मी एक नाटक केलं होतं मीवा नावाचं. आणि त्यात सुद्धा लोकगीत, तिकडचं लोकगीत, म्हणजे आपण म्हणतो ना की संगीताचा स्वर हा आदिम असतो, तर इकडचा एक संगीताचा, लोकगीताचा स्वर आणि तिकडचा स्वर यातलं साधर्म्य मला फार गमतीशीर वाटलं, इंटरेस्टिंग वाटलं. तर एक 2 ओळी तिकडच्या मी म्हणून दाखवू का जपानच्या? अरे अरे अगदी अगदी. वाताशी मिचियो कुदासाई, वाताशी मिचियो कुदासाई, या माझा तोय काय
micio kitto minanga matte ite kuremasu nangai nangai tabi ni naru desho keredo watashi wa ikimasu watashi wa matsu hito ga iru kara watashi wa matsu hito ga iru kara. कमाल आहे. क्या बात आहे. हा? एक तर गाण्याचा अर्थ इतका छान आहे, फार आवडला. म्हणजे मला त्यातला गर्भित अर्थ फार इतका शब्द इतके सगळ्या पोचले. अवधूतसाठीच गायली त्याला कळला तो अर्थ. आणि वाता शिवा वाता शिवा वाता शिवा शिंप्याच्या बायकोचं गाणं आहे वाटतं. पण अर्थ असा होता की मला माझ्या गावी परत जायचंय आणि माझ्या गावातला रस्ता माझी वाट बघतोय, अशा अर्थाचं हे गाणं होतं. मराठमोळ्या नऊवारीमध्ये जपानी गाणं या मंचावर सादर होण्याची ही आहे नवी आयडिया. नंदेश, मला तुला विचारायचंय की आपलं इथल्या मातीतलं लोकसंगीत जेव्हा तुम्ही भारताबाहेर घेऊन जातात तेव्हा काय रिॲक्शन्स असतात? सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. मी अमृताचं खूप खूप अभिनंदन करीन. आणि तिचा आवाज खरंच खूप दैवी आहे, खूप वेगळा आहे. क्लासिकल ढंगाच्या खटक्या मुरक्या पण तिच्या गळ्यात आहे, पण त्या शास्त्रीय संगीताला न खटके देत लोकसंगीताचा खटका वेगळा आणि शास्त्रीयाचा वेगळा तू अगदी बरोबर ओळखलायस आणि तू बरोबर गायली आहेस. कारण लोकसंगीत अगदी क्लासिकल सारखंच कठीण आहे. आणि दुसरी गोष्ट, जापानीज गाणं आज आम्हाला लोकसंगीत मला तुझ्याकडून शिकायला आवडेल. खरंच याचा वापर आम्ही नक्कीच कुठेतरी करू. अगदीच. आणि तुझे खूप 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 अभिनंदन. खूप थँक्यू. रणांगणच्या निमित्तानं आम्ही बाहेर गेलो होतो अमेरिकेला. तेव्हा आम्ही गात होतो आणि ते स्क्रीनवर दाखवत होते. आम्ही बाहेर आल्यानंतर आम्हाला अशी प्रतिक्रिया आली, तुम्ही ॲक्च्युअल त्या गार्दीच्या भूमिकेत आहात, तुम्ही तीच माणसं गाताय आणि तोच आवाज आणि तीच पद्धती जी पानिपतच्या वेळेस होती तोच आवाज. इव्हन हाळी देताना पण प्रकार वेगळा आहे आणि गाण्यातली हाळी वेगळी आहे आणि अशी हाळी वेगळी आहे. तर ती हाळी अमेरिकेपर्यंत आम्ही पोहोचवली. लोक वेडे झाले अगदी अक्षरशः. तर ही ताकद आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंगीतात आहे. थँक्यू थँक्यू. नमस्कार, मी अमृता सुहास. तुम्हाला जर माझं आजचं गाणं आवडलं असेल तर मला भरभरून मतं पाठवा. माझा कोड नंबर आहे 6. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 6 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 55456012 वर SMS पाठवू शकता. अमृता, आज मजा आणलीस आणि पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी ऑल द बेस्ट. सायोनारा.